नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। खास नवरात्र स्पेशल किंवा ज्यांना कॅल्शियमची खूप कमी आहे, शरीरात गरमी आहे, त्यांच्यासाठी ही खीर खूप छान आहे। लहान मुलांना पण खूप हेल्दी असं ऑप्शन आहे आणि ही बघा एकदम छान अशी घट्ट मस्त खीर होते। तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर दूध आणखी वाढवू शकतात। खूप छान होते ही खीर। तर नक्की ही मखाण्याची खीर तुम्ही करून नक्कीच खा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा। तर चला बघूया झटपट अगदी 7 मिनिटात ही खीर 7 ते 8 मिनिटात ही खीर कशी बनते ती बघूया। आज आपण एकदम हेल्दी, टेस्टी आणि देवीच्या नैवेद्यात देवीला आवडणारी मखाण्याची खीर बनवतोय। मखाण्याची खीर म्हणजे हे असे मखाणे बाजारात मिळतात। तर हे मी 25 ग्राम घेतलेले आहेत। हे खूप हलके असतात वजनाला, त्यामुळे एवढे दिसतात। तर हे 25 ग्राम मखाणे म्हणजे 1 कप मखाणे घेतले आहेत। 10 काजू बदाम घेतले आहेत। आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात किंवा नाही घातले तरी चालतील। इथे मी धागेवाली खडीसाखर घेतलेली आहे। ही बघा, ही मोठी मोठी जी असते ती म्हणजे थंड असते हे। आणि वेलची सोलून घेतलेले, एक 4 वेलची अशी सोलून याचे दाणे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। साजूक तूप 2 चमचे लागणार आहे आणि इथे 2 चमचे मी गरम पाणी घेऊन त्यात केशर घातले म्हणजे रंग छान येतो। आणि हे आधी 5 मिनिटं आधी भिजत घातलेले। सजावटीसाठी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि इथे मी दूध गरम करून घेतलेलं आहे। तर यातलं आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे, छान असं फुल क्रीम दूध। तर चला आपण मखाण्याची खीर कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते। आता इथे मी कढईत साजूक तूप घालून घेणार आहे 1 चमचाभर आणि त्यात आपल्याला हे काजू बदाम परतून घ्यायचे आहेत मिक्सरला बारीक करायला। तुम्हाला तुकडे घालायचे असतील तर तुम्ही तुकडे पण घालू शकतात, पण मी मुलांसाठी छान बारीक करून घालते। आणि ही खीर उपवासाला पण चालते। यात जर तुम्हाला ओला नारळ किंवा सुक्का नारळ दोन्हीपैकी कुठलाही घालायचा असेल तर घालू शकता तुम्ही। तर हे बघा छान असे हे सोनेरी रंग झालाय, 1 मिनिटात होतं, ते आपण काढून घेऊया। आता या कढईत आपल्याला अजून 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आणि यात हे मखाणे घालून घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत, छान कुरकुरीत होईपर्यंत। आता इथले आपले हे मखाणे छान भाजून झालेले आहेत। तर हे बघा मी तुम्हाला एक दाखवते, हे बघा असं छान तुटतं आहे। तर आता आपण एक काढून घेऊया। आता आपल्याला कढईत अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे। हे बघा अर्धा लिटर दूध म्हणजे साधारण 2 कप 250 ml चा जो कप असतो ते 2 कप दूध आपण घालून घेऊया आणि याला उकळू देऊया। तोपर्यंत आपण काय काय बारीक करायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता इथे मिक्सरच्या भांड्यात खडीसाखर घालून घेते आणि तुम्हाला जर साधी साखर घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकतात। काजू बदाम घालून घ्यायचे आहेत आणि ही वेलची आणि हे मखाणे पण आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत। आता यातले मी थोडेसे मखाणे ठेवलेले आहेत आपल्याला खिरीमध्ये टाकण्यासाठी। आता आपल्याला हे सगळं मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। आता आपलं हे दूध छान उकळलेलं आहे, 5 मिनिटं याला हे बघा घट्टपणा पण आलाय आणि मी साय पण टाकलेली आहे, त्यामुळे छान घट्ट झालंय। आता आपण यात हे केशर घालून घेऊया आणि हे बघा आपली पावडर किती छान बारीक झालेली आहे। खडीसाखर सगळं एकत्र घातल्यामुळे काजू बदाम वगैरे सगळं। आता ही पावडर पण आपल्याला यात घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायच्या, गुठळ्या मोडून घ्यायच्यात। आता इथे आपल्या खिरीला बघा छान उकळी आलेले। आता आपल्याला हे जे मखाणे आपण ठेवलेले ते घालून घेऊया आणि 1-2 मिनिटं फक्त उकळून घेऊया। हे बघा खीर किती छान झालेली आहे, घट्टसर अशी मस्त। 3-4 मिनिटं झाली, खिरीला छान मस्त रंग आलाय, सुगंध केशरचा वेलचीचा छान येतोय। आता आपण ही काढून घेऊया बाउलमध्ये। इथे आपली मस्त देवीच्या नैवेद्यासाठी किंवा नवरात्राच्या उपवासासाठी खीर तयार झालेली आहे। त्यावर असे पिस्त्याचे काप आपण घालूया, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत नाही घातले तरीही चालतील। तर ही खूप छान अशी टेस्टी हेल्दी खीर झालेली आहे। अगदी तुमचं कॅल्शियम वाढेल, शरीरात थंडावा निर्माण होईल। तर अशी खीर तुम्ही नक्की करून बघा। उपवासालाच नाही तर एरवी पण तुम्ही लहान मुलांसाठी तुमच्यासाठी नक्की बनवा, खा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा।